आयोजन केलेलं काय बोलणार? सर्वप्रथम मी वडूनवरच्या आकाश क्रीडा मंडळ आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे माझ्या नावाने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. कारण का मी असा कार्यक्रम मी कधी करत नाही, पण यांची एवढी इच्छा झाली का मला पण वाटलं त्यांना करून द्यावं, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम एकदम अतिशय सुंदर कार्यक्रम केला आहे. आणि नमो चषक आमदारच्या माध्यमातून केला आहे आणि त्यांच्या आकाश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे. आणि कबड्डी हा खेळ तर आपला जमिनीचा खेळ आहे, कारण का पहिल्यापासून आपण हा खेळ मातीची खेळत आलो आहे. मी पण कबड्डी चिकार खेळलो आहे आणि त्यामुळे मला ह्याच्यात पण माझा पण रस ह्याच्यात जास्त असतो. हा चांगला कार्यक्रम आहे. आणि आज जी मुलं आपली रात्री इकडे तिकडे फिरतात, पण या कबड्डीची एक आवड असल्यामुळे एवढ्या एका गावात 17 15 म्हणजे टीम आहेत. म्हणजे एवढी पोरं, यंग पोरं कुठल्या आपल्या म्हणजे शरीरासाठी काहीतरी करण्यासाठी ते रात्रभर म्हणजे संध्याकाळी आल्यावर आपली कबड्डीची प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांचं शरीर पण चांगलं राहते आणि दुसऱ्या व्यसनाच्या माध्यमातून दूर पण राहतात. म्हणून एक चांगलं काम आणि त्यांना प्रोत्साहन देणारं हे पूर्ण यांच्या गावाला मी खूप खूप यांच्या शुभेच्छा देतो. कारण का असंच तुम्ही काम करत राहा, कारण का ह्याच्यात समाजाचं पण आणि येणाऱ्या यंग पिढीचं पण चांगलं होईल. आणि परत एकदा त्यांचे खूप मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमचा उद्देश एकच आहे का आमच्या गावातनं मुलं कबड्डीच्या माध्यमातून आकाश क्रीडा मंडळ असा हा एक महाराष्ट्रभर एक नाव गाजून गेलेला संघ आहे. आणि आकाश हा ज्याच्या नावाने आम्ही आकाश क्रीडा मंडळ खेळतोय, यांनी खरोखरच जसं सचिन तेंडुलकरचं नाव पूर्ण जगभर गाजवलं, तसं आकाश आमचा वर्गमित्रच आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्राने एकच आकाश असे नावानं गजरा करायचे एवढं नाव गाजवलं. आणि संदीप झाली, कल्पेश झाला, या मुलाने एक निश्चय केला की आकाश क्रीडा मंडळ आपण स्थापन करावं. आणि आकाश क्रीडा मंडळ स्थापन केल्यानंतर त्यांनी एवढी मेहनत घेतली तर पूर्ण गावातनं असे हजारो मुलं तयार करून जसं साहेबांनी सांगितलं का बरेच संघ आमच्या गावातून तयार झाले. आजही ते मुलांना घेऊन प्रॅक्टिस करून आणि बाहेरला जाऊन मला वाटतं दरवर्षी आमच्या गावात 2-4 कप तरी घेऊन येतात. फायनल सेमीफायनल येतीलच. आणि खरंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असंच आहे का जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसच्या माध्यमातून ग्राउंडवरती उतरता तुम्हाला टाईम भेटत नाही बाहेर जाण्याचं, पण दारूच्या आणि व्यसनेच्या आहारी जात नाही मुलं आणि त्यांचं शरीर पण चांगलं राहतं. मी तर पहिले आमदार साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढी भव्य आणि दिव्य स्पर्धा आयोजित केलेली. तसंच माझ्या आकाश क्रीडा मंडळाला पण मी धन्यवाद देतो की त्यांनी हे इथे एका दिवसामध्ये जे दिसते ते एका दिवसाची मेहनत नाही आहे. यांनी कमीत कमी महिनाभरापासनं यांचे हे कष्ट इथे दिसतात आणि खूप मनापासनं ही स्पर्धा चांगली पार पाडण्यासाठी जी मेहनत केलेली त्या मेहनतीचं मी त्यांचं काय म्हणतो त्यांना सल्यूट करतो. आणि सर्व माझ्या गावासाठी आणि माझ्या गावाच्या नागरिकांसाठी हे जे व्यासपीठ आहे एक कबड्डीचं जे त्यांनी इथे आयोजित केलेले त्याच्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा मनापासून एक गावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. मंडल आयोजित आमदार नमो चषक 2023 आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आमदार नमो चषक ज्या क्रीडा मंडळाने आयोजित केलेले आहे ते क्रीडा मंडळ ठाणे जिल्ह्याचं ज्याने कर्णधार पद भूषवलेलं आहे आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर या पूर्ण महाराष्ट्र राज्यभर ज्याच्या नावाची ख्याती होती आणि या आकाशने या वडूनवरचं नाव खऱ्या अर्थाने उज्ज्वल केलेलं आहे. आणि तशाच प्रकारची त्याच्याच नावाला साजेशी कामगिरी त्याच्या नावावर जी आमची मुलं खेळतात वडूनवरची आकाश क्रीडा मंडळाच्या नावाने, त्यांनी खरंच त्या आकाशने जसं वडूनवरचं नाव रोशन केलेलं तशाच प्रकारे आमच्या या आकाश क्रीडा मंडळाची सर्व मुलं त्या या वडूनगर गावचं आणि त्या आकाशचं नाव उज्ज्वल करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की आमच्या या आकाश दादाला खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सर्व आमच्या आमदार आपले सरपंच तसे माजी सरपंच तसेच इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत आज हा उद्घाटनाचा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात
पार पडलेला आहे। मी प्रथम तर आपले आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेब, आमच्या गावचे सरपंच, तसेच सर्वांना इथे उपस्थित असल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि या स्पर्धेसाठी सर्वांच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। कहा जा रहा है कि आमदार नमो चषक का आयोजन वडूनगर में किया गया, यहाँ पर विधायक जी का आगमन हुआ। क्या कहना चाहेंगे, कहीं ना कहीं जो युवा पीढ़ी है जिस तरह से खेल जगत की तरफ बढ़ना चाहिए, तो मतलब वो यहाँ ना बढ़ते हुए कहीं अलग लाइन पे जा रहे हैं, अलग जगह पे जा रहे हैं, क्या कहना चाहिए? नमो चषक 2024 यानी कि आमदार चषक, नमो चषक और आकाश क्रीड़ा मंडल की तरफ से जो चषक ऑर्गेनाइज किया गया है, ये आकाश क्रीड़ा मंडल जो बोलना चाहिए कि संदीप मेरा एकदम करीबी दोस्त है और यहाँ पे वडूनगर में पहले से ही कबड्डी का बहुत जोश है। आकाश एक ऐसा बंदा था जिसने कबड्डी को मतलब यहाँ पे जान दी है और वो आगे लेके जाके मतलब यहाँ के बच्चे बहुत अच्छे लेवल तक का मतलब पहुँचने की मतलब एक आशा रखते हैं और वो जाएगी भी। प्रो कबड्डी और बाकी सब कबड्डी में मतलब यहाँ का गांव का बहुत अच्छा नाम है। मैं चाहूँगा कि मतलब ये आगे बढ़ते रहे। अच्छा कार्यक्रम है। मेरे को भी मतलब ज़्यादा नॉलेज नहीं था, लेकिन मैंने संदीप के साथ में जुड़ के मैंने कल परसों के दिन में आके यहाँ पे तैयारी भी देखी। एकदम मतलब इतना फास्ट काम होना, इतना अच्छी तैयारी होना, इतने लोगों के लिए अरेंजमेंट करना और ये सब पंच मतलब जो रहते हैं, जो अच्छे अंपायर्स बोले जाते हैं, वो लाना, ये सब मतलब ऐसा मामूली काम नहीं है। बहुत मतलब इसमें ज्ञान लगता है और वो मतलब यहाँ के गांव के बच्चों ने करके दिखाया। यहाँ पे कुछ चीज़ें ऐसे कम लगी तो मैंने सोचा मैं अपनी तरफ से पूरी करूँ और कल मतलब एक LED का भी यहाँ पे मतलब आयोजन किया जाएगा। तो मुझे लगता है आने वाले इसमें लोग LED पे भी अच्छा मतलब हर टीम यहाँ पे 4 टीम खेल रही है तो LED पे और अच्छी तरह से वो देख पाएंगे, ऐसा मुझे लगता है। और ये लाइव भी चल रहा है। मैं पूरे भिवंडी वासियों से कहूँगा यहाँ पर नहीं तो लाइव पे कम से कम वो अपनी मतलब मौजूदगी दिखाए और ये कार्यक्रम की शोभा बढ़े।